या ठिकाणी स्टुडंटसाठी मी एक महत्त्वाचा मेसेज देत आहे. तो असा आहे की बऱ्याच वेळेला मी स्टुडंट बघतो तर ते एका ठिकाणून दुसरीकडे शिफ्ट होतात. म्हणजे जे करणारा स्टुडंट असतो तो सीईटीवर येतो. बरेच मुलं जनरल ग्रुपचे असतात. त्यांचा पीसीबी ग्रुप असतो. मग ते अवघड जात नाही, जमत नाही, म्हणून पीसीएमला शिफ्ट होतात. जेईचा विद्यार्थी पण तसंच करतो. पहिल्यांदा मेन ॲडव्हान्सचा अभ्यास करतो. तो जमत नाही म्हणून मग परत सीईटीवर शिफ्ट होतो. तर हे असं करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच जर आपण सगळेच ऑप्शन ओपन ठेवले तर आपल्याला हे प्रॉब्लेम येणार नाहीत. म्हणजे जेई वरून सीईटीवर येण्यापेक्षा जेई आणि सीईटीची एकत्रित तयारी केली तर आपले दोन्ही ऑप्शन ओपन राहतात. जरी करता आपल्याला जेई जमलं नाही तर आपण सीईटीमध्ये चांगला स्कोअर करू शकतो. बरेच मुलं मी असे बघितलं की वर्ष दीड वर्ष ते जेईचा अभ्यास करतात, त्यानंतर मग सीईटीवर शिफ्ट होतात. मग ते राहिलेल्या टाईममध्ये त्यांना सीईटीमध्ये पण खूप चांगला स्कोअर करता येत नाही. म्हणून सुरुवातीपासूनच म्हणजे पॅटर्न वाईज अभ्यास करण्यापेक्षा टॉपिक वाईज अभ्यास केलेला कधी चांगला. म्हणजे एखादा चॅप्टर तुम्ही घेतला तर त्याचं बोर्ड, त्याचं सीईटी, त्याचं जेई हे सगळे एकाच वेळेला जर केलं तर कुठल्याही एक्झाममध्ये आपण चांगला स्कोअर करू शकतो. त्यातलं समजा एखाद्या एक्झाम आपल्याला अवघड जरी गेली तरी आपण दुसऱ्या एक्झाममध्ये चांगला स्कोअर करू शकतो. बऱ्याच वेळेला मुलं काय करतात, पॅटर्न प्रमाणे अभ्यास करतात. म्हणजे पहिल्यांदा जेईचा अभ्यास करतात, त्याच्यानंतर मग सीईटीचं करतात, पुन्हा बोर्डचं करतात. मग एकच चॅप्टर असतो, एकाच चॅप्टरवर तिन्ही प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. एकदा जेईचा पण त्याच्यावरचा प्रॉब्लेम असतो, सीईटीचा पण त्याच्यावरचा असतो, बोर्डचा पण त्याच्यावरचा असतो. म्हणजे असं वेगवेगळं प्रिपरेशन करण्यापेक्षा एक टॉपिक निवडून त्याचे सगळ्याच थरोली जर अभ्यास केला तर एकमेकाचा जो पॅटर्न आहे, म्हणजे बोर्डचा फायदा सीईटीला होतो, सीईटीचा जेईला होतो, तर हे एकमेकाचा फायदा एकमेकाला होऊन सगळ्या गोष्टी परफेक्ट होऊ शकतात आणि मग कुठल्याही पॅटर्नमधून आपल्याला बाहेर पडायची गरज पडत नाही, असं मला या ठिकाणी वाटतंय. बऱ्याच वेळेला आपण हे पण बघतो की पी सी बीचे मुलं असतात, त्यांना जेव्हा नीटमध्ये चांगला स्कोअर येत नाही त्यावेळेला मग ते पी सी एमकडे वळतात. त्यापेक्षा मग सुरुवातीपासूनच पी सी एम बी ठेवला, मॅथ्सचा पण सायमल्टेनियसली जसं जमेल तसा अभ्यास केला, टचमध्ये राहिलं, ठीक आहे, परफॉर्मन्स येईल नाही येईल तो भाग वेगळा, पण तो टचमध्ये राहिला मग ज्यावेळेला आपण शिफ्ट होतो, एका ग्रुपवरून दुसऱ्या ग्रुपवर शिफ्ट होतो, त्यावेळेला मग आपल्याला अडचण नाही निर्माण होत, आपल्याला ते सोपं जातं. तर ह्या गोष्टीचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला अजून काही